नमस्कार, रामकृष्ण हरी मंडळी. तर मी पूनम, माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता आजकाल विषय काय चालला आहे की मुलींचं तर बरं आहे बाबा, मुलींचं काय, लग्न झालं की टेन्शन संपलं. नवऱ्याच्या घरी नवरा सेटल असतो, त्याच्या जीवावर खाता येतं, करता येतं. पण पोरांच्याच आयुष्यातले स्ट्रगल असतोय किंवा पोरांचंच वाईट हाल चालले आहेत वगैरे, असं तसं चालू आहे. पण खरंच तसं आहे का हो? लोक म्हणतात मुलींना काय टेन्शन असतं, लग्न झालं की नवऱ्याच्या घरी सेटल होतात. तर खरंच हे सेटल होणं म्हणजे काय हो? पण मी एक मुलगी म्हणून सांगते, किंवा मी एक आता लग्न झालेली मुलगी म्हणून सांगते, मलाही टेन्शन असतं माझ्या आईवडिलांच्या कष्टाचं, त्यांच्या कर्जाचं, त्यांच्या स्वप्नाचं. मी कुणाची एक्सपायरी डेट नाही की एका वयानंतर लग्न करून दुसऱ्याच्या नावाने जगायला निघून जाईल. असं नाही ना हो. लहानपणी आईवडिलांसाठी जगायचं, लग्नानंतर नवऱ्यासाठी जगायचं, म्हातारपणी मुलांसाठी जगायचं. मग मी कधी जगायचं? म्हणजे एका बाईनी कधी जगायचं किंवा एका मुलीने जगायचं कधी? लग्न झाल्यानंतर. आता काय काय ठिकाणी असतं बरं का, किंवा काय काय ठिकाणी बायका हट्टाने नोकरी करतात, काय काय ठिकाणी त्यांना नोकरी करता येते. पण खरंच अक्षरशः म्हणजे ना, काय काय स्त्रियांचं असं असतं की त्यांना नोकरीसुद्धा करता येत नाही, किंवा लग्न झालं की नवऱ्यासाठी करायचं, लग्न झालं की मुलं होतात, मग मुलांसाठी करायचं, मुलांसाठी जगायचं. मुलं ते लहानाचे मोठे करायचे, त्यांचे शिक्षण चालू झालं की त्यांचा अभ्यास वगैरे हे सगळं करायला लागतं बायकांना. आणि नवऱ्याचं तर ते आलंच नंतर पूर्ण सासरवाडीचं आलं. म्हणजे सासरी आल्यानंतर सगळ्यांची मर्जी सांभाळा, सगळ्यांचं करा, सगळ्यांसाठी जगा, एवढंच येतं तिला. मी मुलगी आहे, माझ्याकडे विचार आहेत, स्वप्न आहेत, निर्णय घेण्याची क्षमता आहे. मला कोणाच्या व्हॅलिडेशनची गरज नाही, खरंच गरज नाही मला कोणाच्या व्हॅलिडेशनची. कारण मी विचार करू शकते, मी स्वप्न मोठी मोठी बघू शकते, मी निर्णयसुद्धा घेऊ शकते. पण कधी कधी काय होतं माहिती आहे का, जरी स्वतःची मर्जी जरी असली ना मुलींची, तरी नवऱ्याच्या किंवा घरातल्यांच्या पुढे जाता येत नाही बरं का तिला. कारण त्यांचं म्हणणं असतं की नको, नाही, मग मुलं कोण सांभाळायचं, मग हे कोण करायचं, मग ते कोण करायचं, तू नोकरी करणार तर असं कर, कोण करायचं तसं करून कोण करायचं. मग त्यांच्या निर्णयामुळे कधी कधी काही निर्णय बदलावे लागतात बरं का मुलींना. तर मुलींनो, स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका, जग एक्सप्लोअर करा, स्वतःची ओळख निर्माण करा. कारण खरंच आजकाल तर स्वतःची ओळख असणं हे ना खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. कारण खूप टोमणे ऐकायला मिळतात. जेव्हा ती एक स्त्री आहे ना, ती जेव्हा निर्भीड असते, ती जेव्हा म्हणजे स्वतःच्या पायावर उभा असते ना, तेव्हा खरं तर तिचं आयुष्य थोडं सोपं होऊन जातं बरं का. कारण पहिल्यापासून ती स्वतःच्या पायावर उभा असली तर नंतर लग्न झाल्यानंतर खरंच बऱ्याच स्त्रियांची अशी स्वप्न म्हणजे पूर्णपणे तुटून जातात. त्यांना सपोर्ट नाही मिळत, त्यांना म्हणजे स्वतःच्या मनाने काहीच नाही करता येत बरं का. कुणाच्या नावाने ओळख मिळवण्यापेक्षा ना असं काहीतरी करा की लोकांनी तुमच्या नावाने इतरांना ओळखावं. म्हणजे कसं की अरे हा हिचा नवरा आहे, अरे हा अमके अमकीचा नवरा आहे, किंवा हा तमकी तमकीचा नवरा आहे, किंवा ही तिची सासू आहे, हे तिचे सासरे आहेत, असं ओळखावं. अशी ओळख तयार करा बरं का. कारण असं म्हणू नये की ही त्यांची सून आहे, हे असं आहे तसं आहे. मग तुमचीही काहीतरी एक ओळख तयार करा ना, एक ओळख म्हणजे तयार झाली पाहिजे ना. कारण स्वाभिमानाने कमवलेला 1 रुपया मागून मिळालेल्या 1000 रुपयांपेक्षा मोठा असतो, हेही तितकंच खरं आहे बरं का. अपेक्षा कमी ठेवा, स्वतःवर विश्वास जास्त ठेवा, आणि इतका स्वतःवर विश्वास ठेवा की मी करू शकते आणि मी करून दाखवणार. आणि कितीही तुमच्या पुढं संकट, कितीही तुमच्या पुढं किती पण अडचण आली ना, तरी तुम्ही त्या संकटांना पार करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. मेन मुद्दा हा आहे की स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढं चला. मग तोच विश्वास पुढं तुम्हाला इतका मोठा करेल ना, ते कधी तुम्ही इतके मोठे झाला हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. कारण स्त्री फक्त कोणाची मुलगी नाही, बायको किंवा आई नसते, ती स्वतःचं एक संपूर्ण व्यक्तिमत्व असते. खरंच ती स्वतः एक संपूर्ण व्यक्तिमत्व असते आणि संपूर्णत्व तिच्यामध्ये आहे बरं का. जर स्त्रीने जर एक गोष्ट ठरवली ना की नाही, आता मी ही गोष्ट करणारच आणि करूनच दाखवणार, तर ती आकाश पाताळ एक करते. जग इकडचं तिकडं करेल, पण ती गोष्ट करूनच दाखवेल. कारण
प्रश्न हा फक्त तिच्या अस्तित्वाचा असतो ना. तर त्यामुळं ना बायकोंनो, स्वतःच्या पायावर उभा राहायला शिका, स्वतःच्या पायावर उभा राहा आणि स्वतःवर, महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवला की मन डगमगत नाही किंवा स्वतः डगमगत नाही की हां मी हे करू शकते आणि मी हे करून दाखवणार आहे आणि मी कोणासाठीही थांबणार नाही किंवा मी कोण काय म्हटलं तरी ह्याच्याकडे लक्ष देणार नाही. असं केल्याने ना तुमचा आत्मविश्वास इतका वाढेल ना, जी गोष्ट तुम्हाला वाटेल ना की मी ही करू शकत नाही, त्यासुद्धा गोष्टी तुम्ही ॲटोमॅटिक करू शकता. तर स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चला. तर चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंटसुद्धा करा. चलो बाय, धन्यवाद.